भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत हिट अँड रन प्रकरणावरील प्रस्तावित कायद्याबाबत तसेच भारतीय न्याय संहिता 2023 मधील गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींना 10 वर्षाच्या तुरुंगवासाची तरतूद केल्याने परिवहन उद्योग धोक्यात आलाय। भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत हिट अँड रन प्रकरणावरील प्रस्तावित कायद्याअंतर्गत कठोर तरतुदींबद्दल आजपासून श्रमिक चालक मालक संघटनेच्या वतीने एक दिवसीय बंद पुकारण्यात आलाय। 4 जानेवारी रोजी नाशिक शहरातील संपूर्ण रिक्षा देखील बंदमध्ये सहभागी होणार आहेत। यामुळे द्वारका परिसरात शुकशुकाट दिसून आला। याबाबतची अधिक माहिती श्रमिक सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळा पाठक यांनी दिली आहे। याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस अशोक अढांगळे, महानगर प्रमुख मामा राजवाडे, जिल्हाध्यक्ष अजय बागुल आदींसह टॅक्सी चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संसदेच्या 149 खासदारांचं निलंबन करून जे काही कायदे पारित केले गेले त्याच्यापैकी ट्रान्सपोर्ट विषयक कायदा असा पारित केला तर हिट अँड रन म्हणजे ज्यावेळेला अपघात होतो तर त्यावेळेला आजूबाजूचा जमाव त्या माणसाला जीवानिशी मारल्या भीतीने आक्रमक जमाव असतो। ड्रायव्हर तिथून पळून जातो आणि आपल्या मालकाला घेऊन परत पोलीस स्टेशनमध्ये येतो। अशा वेळेला जीवाच्या भीतीने पळाल्यानंतर त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला जर अटक केली तर त्याचा जामीन होण्यासाठी 10 लाख रुपये त्वरित जमा करावे लागतील तरच त्याला जामीन मिळेल आणि अन्यथा जामीन मिळणार नाही। एक ड्रायव्हर जो 15-20 हजार रुपये काम करतो, भाड्याच्या खोलीत जातो, आपल्या मुलाबाळांचं शिक्षण करतो, कुठल्याही परिस्थितीमध्ये तो ही रक्कम जमा करू शकत नाही। आणि हा कायदा हा दुबई इथे चालत असून तिथले रस्ते, तिथल्या वाहतूक सोयी आणि तिथली ट्रॅफिक याचं अवलोकन करता आपण आजही त्यांच्यापेक्षा ट्रॅफिकच्या निमित्ताने कमीत कमी 100 वर्ष मागे आहोत। आणि हे सगळे जे गोरगरीब वाहक आहे, प्रवासी वाहतूक करणारे असतील, माल वाहतूक करणारे असतील, त्यांनी 10 लाख रुपये शक्यच नाही त्यांना जमा करणे। त्याच्यामुळे या कायद्याचा निषेध म्हणून ट्रान्सपोर्ट असोसिएशनने जो भारतव्यापी संप पुकारला आहे त्याला श्रमिक सेनेतर्फे जाहीर पाठिंबा व्यक्त करतो। आमची कुठली टॅक्सी नाशिक जिल्ह्यातील या रस्त्यावर धावत नसतो आणि 4 तारखेला संपूर्ण रिक्षाही बंद करण्यात येतील असा इशारा श्रमिक सेनेतर्फे मी प्रशासनाला देतो आहे। का आता काय सांगाल भाऊ, आता तुमचे काय मागणं आहे? आमच्या मागण्या हेच आहे की ट्रान्सपोर्ट असोसिएशनने जो संप पुकारला आहे त्या संपामध्ये या कायद्याविषयीच्या दिल्लीत बैठका होती तर त्वरित ही जी जाचकाट त्यांनी टाकलेली आहे ती कमी केली जावी। कारण कुठल्याही ड्रायव्हरकडे 10 लाख रुपये जामीन भरण्याचे पैसे नाही आहे आणि कोणी मर्डरची सुपारी घेऊन अपघात करत नसतो, अपघात अचानक होत असतो। तर ही जाचकाट रद्द करावी आणि त्वरित ती मागे घ्यावी याच्यासाठी जो ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा भारतव्यापी संप आहे त्याच्यात श्रमिक सेना सहभागी आहे। असोसिएशनने जो संप पुकारला आहे त्या संपामध्ये या कायद्याविषयीच्या दिल्लीत बैठका होतील तर त्वरित ही जी जाचकाट त्यांनी टाकलेली आहे ती कमी केली जावी। कारण कुठल्याही ड्रायव्हरकडे 10 लाख रुपये जामीन भरण्याचे पैसे नाही आहे आणि कोणी मर्डरची सुपारी घेऊन अपघात करत नसतो, अपघात अचानक होत असतो। तर ही जाचकाट रद्द करावी आणि त्वरित ती मागे घ्यावी याच्यासाठी जो ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा भारतव्यापी संप आहे त्याच्यात श्रमिक सेना सहभागी आहे। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।